नमस्कार मित्रांनो. तर आजचा आपला विषय आहे. समज विषय मध्ये कोणते विषय निवडायचे आहेत, आपल्याला टॉपिक कोणता निवडायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच YouTube बद्दल माहिती पाहण्यासाठी, पैशाविषयी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर आपला विषय पहिला आहे स्किन केअर. सर, स्किन संबंधित समज तुम्हाला जर महिलांमध्ये जर स्किन संबंधित आपण तुम्ही घरी करता, की तुमच्या त्वचेला कोरफड लावता किंवा हळद लावता, त्यानंतर बेसन पीठ लावतात, हे तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवर सांगू शकता. स्किन केअर टिप्स, समज स्किन केअर बद्दल माहिती सांगू शकतात. आपल्या त्वचेची जी हेल्थ आहे ती कशी तुम्ही सुधारू शकता, ही माहिती तुम्ही देऊ शकता. त्यानंतर दुसरा विषय आपली स्किल. आपल्याला काही कॉमेडी येत असेल तर ते तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवर सांगू शकतात. बिनधास्त तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवर सांगू शकतात. आणि तुमचं जे तुमची जी कला आहे ती तुम्ही युट्यूब चॅनलवर तुमच्या दाखवू शकतात. जसं की कपिल शर्माला कॉमेडी करण्याचं येत होतं, तर त्यांनी त्याची कॉमेडी आपल्या युट्यूब चॅनलवर दाखवलेली आहे. त्यानंतर त्यांनी कपिल शर्मा द शो चालू केला. तो लाजला नाही, दुनियाच्या नादात लागायचं नाही. लोक नाव ठेवू द्या. ज्या दिवशी आपण सक्सेसफुल होतो त्या दिवशी आपलं हे सगळं मागचं जे आहे ते, जे लोक बोललेले ते सगळं जातं पुढं गंगेला. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. लोकांच्या नादात लागू नका. लोक म्हणतात घोड्यावर बसले, तर लोक म्हणतात पा घोडा असून घोड्यावर जाऊन बसलाय म्हणजे घोड्याला किती त्रास आहे, माणसाला पायी पायी चालताना घोड्यावर बसला. आणि रिकामा जर घोडा घेऊन चाललो माणूस, तर काय म्हणतो घोडा असून घोड्यावर बसणार. तर अशा प्रकारे दुनिया दोन्ही गोष्टीला नाव ठेवत असते. त्यामुळे आपल्याला काय येतं ते महत्वाचं आहे. आणि आपण लाजायचं नाही. जो लाजून तो ह्या दुनियेत संपलेला आहे. जे आपल्याला जी कला आहे ती स्पेशल आपल्या युट्यूब चॅनलवर दाखवायची आहे. युट्यूब चॅनल हे सगळ्यात मोठं प्लॅटफॉर्म आहे. तिथे तुम्हाला पैसा भेटेल, प्रसिद्धी भेटेल, सर्व तुम्हाला सक्सेसफुल होण्याचे सर्व गुण म्हणजे सर्व फॅसिलिटी युट्यूब तुम्हाला देतं. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल खोलून तुमची जी ऍक्टिव्हिटी आहे ती करू शकता. त्यानंतर आपले शेतकरी जे विद्यार्थी जे सध्या जे यंग पिढी जी शेतीमध्ये करते, त्यांनी सुद्धा आपल्या स्वतःला कमी समजायचं नाही. तर शेतीमध्ये तुम्ही तुमचं जे आहे ते सगळं दाखवू शकता. तुम्ही शेती कसे करता, तुमच्या शेतीमध्ये काय आहे, ऊस असेल, डाळिंब असेल किंवा कुठलं ऑदर पीक असेल, केळी असेल, तिची शेती तुम्ही कसा करता, त्याचं अंतर किती बाय किती लावता, तुम्ही उत्पन्न किती घेता, हे सर्व तुमची जी कला आहे, समज शेती करण्याची जी टेक्निक आहे ती तुम्ही लोकांना दाखवू शकतात. तुमचं उत्पन्न सांगू शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही शेतीविषयी सुद्धा माहिती तुमच्या चॅनलवर देऊ शकतात. तर हा एक विषय होऊ शकतो. त्यानंतर चौथा विषय, आपण आपल्या फिटनेस बद्दल माहिती सांगू शकतो. समज आपण जिमला जातो सकाळी सकाळी, तर जिम मध्ये आपण काय करतो हे सर्व माहिती आपल्याला सांगायची आहे. जिम मध्ये पुशअप कसे मारतात, जिमची जी समज जी कला आहे, तर जिम मध्ये कोणत्या स्टेजला काय म्हणतात काय नाही. त्यानंतर तुम्ही जिम मध्ये काय खाऊ शकतात, कोणते ते हे सप्लिमेंट घेऊ शकतात, हे तुम्हाला जी माहिती आहे ती तुम्ही सांगू शकतात. आता कोणाचं वेगवेगळं क्षेत्र असू शकतं. काहीचं शिक्षण असतं, काही समज चांगले शिकण्यात हुशार असतात. तर तुम्ही तुमच्या चॅनलवर तुम्हाला जी गोष्ट येते ती तुम्ही तुमच्या चॅनलवर सांगू शकता. आणि तुम्ही म्हणाल माझ्याकडे चांगला कॅमेरा नाही, चांगला फोन नाही, जो फोन असेल त्याच्यातून तुम्ही चालू करू शकता. युट्यूबला असं म्हणजे एवढं काही लागत नाही. तुम्ही सुरुवातीला थोडं कष्ट येते ना तुम्हाला एडिटिंग वगैरे, त्यानंतर तुम्ही हळूहळू जसं जसं तुमचं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला पैसा येईल. त्यानंतर तुम्ही तुमची ज्या इक्विपमेंट आहेत, ज्या वस्तू आहेत ते खरेदी करू शकता. तर अशा प्रकारे चौथा विषय आहे. त्यानंतर पाचवा विषय असा आहे की आपल्याला समज काही मोटिवेशन बद्दल भाषण येत असतील, तर ते लोकांसमोर तुम्ही दाखवा. समज तुम्हाला काही अदर ऍक्टिव्हिटीज येत असेल ते सुद्धा तुम्ही युट्यूब चॅनलवर खोला. युट्यूब चॅनल तुम्ही एकदा खोला, तुम्हाला जे येतं ते ब्लॉगिंग चालू करू शकता. तुम्ही ब्लॉगिंग, तुम्हाला काहीच नसलं येत तर सांगायचं आज मी इथे आहे, आज मी तिथे आहे, लोक पाहतात. पण सगळं रोज कंटिन्यू आपला एक व्हिडिओ सुटला पाहिजे. आता तुम्ही बघू शकता युट्यूबवर सौरभ जोशी सगळ्यात मोठा ब्लॉगर आहे. तर त्यांनी काय त्याची लाईफस्टाईल दाखवलेली, तो काय करतो काय नाही खेड्यातली. आज तो सगळ्यात इंडियामध्ये भारतातला सगळ्यात मोठा युट्यूबर आहे ब्लॉग मधला. त्यानंतर आपल्या फार्मर मधला, आपल्या इथला अहमदनगरचा इंडियन फार्मर म्हणून आहे. त्यांनी सुद्धा युट्यूबवर त्याची शेती कशी करतात, डेव्हलप कशी केली आहे ते सगळं सांगितलेलं आहे. तसं तुम्ही तुमचं चॅनल खोलून शेतीविषयी सुद्धा माहिती देऊ शकतात. जर तुम्हाला जर कुकिंग काहीला आवडतं, आता महिलांमध्ये कुकिंग करण्या काही काही एकदम महिला छान भाज्या बनवतात, तर ते तुम्ही तुमच्या चॅनलवर कुकिंग दाखवू शकतात. पुरुषांना बी भाज्या येतात, तसं नाही की महिलांनाच येतात. पुरुष सुद्धा पुरुषांना सुद्धा जे भाजी येत असेल समज, कुकिंग चॅनल तुम्ही खोलू शकता, तुमच्या घरी दाखवू शकतात. तर आपल्या इकडे बेसन, मराठवाड्यात सर्वात जास्त बेसन फेमस आहे.
तर तुम्ही दाखवू शकता आपल्या प्रकारे बेसन कसं बनवतात कसं नाही. त्यानंतर अनेक विषय आहेत आपल्याकडे भाज्या आहेत वड्याची भाजी कोणालाच माहित नाही तिकडे शेतीतल्या लोकांना. तर वडा किती हेल्दी आहे त्याच्याबद्दल तुम्ही माहिती सांगू शकता. कुकिंगच्या रोजची रोज तुम्ही खाणारे जे खायला भेटेल तुम्हाला तुमचं चॅनल बी चालेल, तुम्हाला प्रसिद्धी भेटेल, सर्वच गोष्टी व्यवस्थित होत्या. तर फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, तुमचं पहिलं YouTube चॅनल खोलायचं आहे. सध्या YouTube चॅनल खोलणं मोफत आहे, त्याला कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही. तर सर्वप्रथम तुम्ही तुमचं YouTube चॅनल खोलून घ्या. तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी येते, ती तुम्ही डायरेक्ट मोबाईलवर रेकॉर्ड करायचं आणि तुम्ही तुमचं चालू करायचं. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं YouTube चालू करून विषय खोलता. कोणताही एक विषय विषय पकडायचा. आता एखाद्याला समज मुलाखत लई चांगली घेता येते बुवा. समज त्यांनी मोठमोठ्याले नाही पण आपल्या इकडे जे सक्सेसफुल व्यक्ती आहेत, पोलीस भरतीत लागलेत किंवा आर्मीत लागलेत, तर त्याची तुम्ही इंटरव्ह्यू घेऊ शकता. पॉडकास्ट चॅनल चालू करू शकता. पॉडकास्ट चॅनलमध्ये लय कमाई आहे सध्या. तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. शेतकरी जे सक्सेसफुल शेती करतात, ऊसाचं चांगलं विक्रमी उत्पन्न काढतात, मोसंबीचं विक्रमी उत्पन्न काढतात, त्यांचं सुद्धा तुम्ही पॉडकास्ट चॅनलवर बोलून त्यांच्या माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही चॅनल खोलू शकता. त्यानंतर तुम्ही न्यूज चॅनल बी खोलू शकता. तुमच्या इकडे जर एखादा न्यूज चॅनल खोलून तुम्ही समज राजकारणाविषयी माहिती सांगू शकता. तर आपल्या इकडे मराठीत आहेत, बोल व्हिडिओ आहे, असे बरेच चॅनल आहेत. तर त्यांनी सुद्धा YouTubeवर त्यांचं जे आहे चॅनल चालू करून बातम्या वगैरे देतात ते. त्यानंतर तुम्ही योजनेबद्दल माहिती देऊ शकता. योजनेसमज लाडकी बहीण, त्यानंतर PM किसान, असं घरी जे नेट कॅफेवाले समज आहेत, महाई सेवा केंद्रवाले, तर त्यांनी नुसतं लोकांचे समज ते लाडक्या बहिणीचे फॉर्म येणं भरतात, लाडक्या बहिणीचे जे गोष्टीचे न्यूज अपडेट आहेत ते देऊ शकतात. त्याच्यावर बी तुम्ही तुमचं चॅनल खोलू शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही अनेक विषय मांडू शकतात. तर अनेक काही विषय जर तुमचा वेगळा असेल, आज आपण बोलण्यात राहिला असेल, तर तो कमेंटमध्ये सांगा. आम्ही तुम्हाला नक्कीच तुम्हाला मदत करू, की अशा प्रकारचा आमचा विषय आहे. पण विषय एकच धरायचा आपल्याला कुठलाही. एकदा हेल्थचा धरला तर हेल्थ विषयीच आपल्याला माहिती द्यायचा. फार्मिंग धरली तर फार्मिंग विषयीच माहिती द्यायची. त्यानंतर आपण जर ब्लॉगिंग धरली तर ब्लॉगच आपल्याला सांगायचा आहे. त्यानंतर आपण जर समज कॉमेडीचा विषय धरला तर आपल्याला कॉमेडीच करायचं आहे. एका विषयावरच आपल्याला बोलायचं आहे, जेणेकरून तुम्हाला स्पॉन्सरशिप येतात. आणि जर तुम्ही आज एक व्हिडिओ टाकला याचा ब्लॉगिंगचा आणि उद्या पॉडकास्ट काढला आणि परवा दिवशी शेतीतच दाखवता, तर असं चालणार नाही. आपल्याला कोणताही एकच विषय धरायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला सांगायचं आहे. तर आज अशा प्रकारे आजची माहिती होती. अनेक विषय जर आणखीन जसे जसे पुढं पुढं जसं सर्च आपण सोबत अभ्यास करतो, जशा जशा गोष्टी शिकतो, तसे तुम्हाला नक्कीच सांगू. आणि तुम्ही अशीच माहिती इन्फॉर्मेटिव्ह दुसरीकडे माहिती समज रिकामी इन्स्टाला रील्स पाहण्यापेक्षा काहीतरी महत्त्वाची माहिती पहा आणि आपलं जे ज्ञान आहे ते वाढवा. ज्ञान जर वाढवलं तर तुम्हाला कुठेही तुम्हाला मरण नाही. कुठलंही ज्ञान शिका, नवीन स्किल शिका, जेणेकरून तुमची जी प्रगती आहे जीवनामध्ये नक्कीच तुम्ही प्रगती करतात. तर अशा प्रकारे आजची माहिती होती. तर आपल्याला आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. आणि काही आपला प्रॉब्लेम असेल तो बी कमेंटमध्ये कळवा. आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो.